प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पास्टर सुहास कदम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे बायबल टेल्समध्ये. आज जो विषय आपण या ठिकाणी पाहणार आहोत, मला खात्री आहे की निश्चितपणे परमेश्वर तुमची ह्या विषयाच्या द्वारे भेट घेईल, वचनांच्या द्वारे, संदेशाच्या द्वारे भेट घेईल. आजच्या संदेशाचं नाव आहे देवाच्या योजनेमध्ये चालत राहणे किंवा देवाच्या योजनेमध्ये असणे. परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्याच्या योजनेमध्ये, त्याच्या संकल्पांच्या मध्ये आणि त्याच्या प्लान मध्ये राहण्यासाठी, चालण्यासाठी निवडलेलं आहे आणि पाचारण केलेलं आहे. का? कारण जेव्हा आपण त्याच्या प्लान मध्ये, त्याच्या योजनांच्या मध्ये आहे, त्याने दिलेल्या धावेमध्ये आहे, तर परमेश्वरापासूनचा दैवी पुरवठा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. जेव्हा आपण त्याच्या प्लान मध्ये आहे, त्याने दिलेल्या धावेमध्ये आहे, तर परमेश्वरापासूनचं दैवी संरक्षण तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. जेव्हा आपण त्याने दिलेल्या प्लान मध्ये आहे, त्याने दिलेल्या धावेमध्ये आहे, परमेश्वराचं सामर्थ्य आपल्या जीवनाच्या द्वारे प्रकट होतं जेव्हा आपण त्याच्या प्लान मध्ये आहे. परंतु जेव्हा आपण परमेश्वराने दिलेले जे प्लान आहे, योजना आहे, किंवा जे परमेश्वराने दिलेली धाव आहे, ती धाव सोडून आपण जेव्हा बहकतो, भटकतो, त्याच्यापासून लांब जातो, त्याच्यापासून दूर जातो, तर त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे. त्या ठिकाणी आपल्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराचं गौरव होत नाही. त्या ठिकाणी परमेश्वराला इच्छा असून देखील परमेश्वर तुम्हाला किंवा मला दैवी पुरवठा करू शकत नाही. परमेश्वराचं सामर्थ्य जे आहे ते आपल्या जीवनाच्या द्वारे प्रकट होत नाही, कारण ती धाव आपण सोडून निघून गेलेलो आहोत. ज्या प्रकारे एखादा इंजिनियर आहे, ज्याला घर बांधायचं आहे, आणि जेव्हा तो घर बांधणार असतो, त्या घराचं एक पूर्ण एक मॉडेल आहे ते त्याच्याकडे तयार असतं, आराखडा जो आहे तो त्याच्याकडे तयार असतो, प्लान त्याच्याकडे तयार असतो. आणि मग ज्या व्यक्तीचं घर तो बांधणार आहे, त्या व्यक्तीला तो सांगतो की 2 महिन्यांच्या मध्ये तुमचं घर आहे ते बांधून पूर्ण होईल. इतके कामगार त्या ठिकाणी काम करतील, इतकं बजेट त्याचं आहे. का? कारण ते घर बांधायच्या अगोदर इंजिनियरने एक प्लान केलेला आहे, एक आराखडा तयार केलेला आहे, आणि त्या आराखड्याप्रमाणे तो त्या गोष्टी आहेत त्या करत असतो. त्याच प्रकारे जेव्हा आपलं तारण झालं, जेव्हा तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला आणि आपला तारणारा उद्धारकर्ता म्हणून प्रभू येशूला स्वीकारलं, आपण देवाचं मूल झालो, त्यावेळेला परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी एक धाव तयार केलेला आहे, एक प्लान तयार केलेला आहे, एक आराखडा तयार केलेला आहे. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्या आराखड्यामध्ये जीवन जगावं, त्या प्लान मध्ये जीवन जगावं, त्या योजनेमध्ये जीवन जगावं. आणि त्या परमेश्वराच्या योजनांच्या विषयी, त्या परमेश्वराच्या आराखड्याविषयी पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, तो पवित्र आत्मा आपल्याला वेळोवेळी सहाय्य करेल, वेळोवेळी आपल्याला त्या धावेवरून पुढे जाण्यासाठी मदत करेल. आणि म्हणून आपल्याला परमेश्वराने दिलेल्या धावेमध्ये धावणं अतिशय गरजेचं आहे. त्याच वेळेला ह्या जीवनामध्ये आपण परमेश्वराचं सामर्थ्य आहे ते प्रकट करू शकतो. त्याच वेळेला आपण ह्या जीवनामध्ये परमेश्वराचं दैवी संरक्षण आहे, त्या दैवी संरक्षणामध्ये, दैवी पुरवठ्यामध्ये चालू शकतो. पण जेव्हा आपण त्या धावेपासून विचलित होतोय, आपण त्या धावेपासून दूर जातोय, त्यावेळेला मात्र आपलं जे जीवन आहे ते एक स्ट्रेस, ताणतणाव असलेलं अशा प्रकारचं जीवन होईल. आपण एक गोष्टीच्या द्वारे आपण ह्या संदेशामध्ये पुढे जाऊया. एक मुलगी होती, एक पती पत्नी होते, आणि त्यांना एक मुलगी होती, आणि ती मुलगी जी होती तिला स्किल होतं, तिच्यामध्ये टॅलेंट होतं डान्स अतिशय चांगला आणि उत्कृष्ट करण्याचं. आणि जेव्हा तिच्या आई वडिलांना तिचं ते टॅलेंट समजलं, त्यावेळेला त्यांनी तिला एका अकॅडमीमध्ये भरती केलं, ज्या ठिकाणी तिला उत्तम रीतीनं डान्स शिकवला जायचा. आणि मग ज्या स्पर्धेमध्ये ती मुलगी उतरायची, त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ती मुलगी पहिला नंबर काढायची. आणि मग असंच एका स्पर्धेमध्ये, मोठ्या स्पर्धेमध्ये तिनं भाग घेतला, नेहमीप्रमाणे तिनं उत्कृष्ट डान्स केला. आणि मग पहिलं बक्षीस, तिचा नंबर आल्यानंतर तिला जेव्हा पुढे स्टेजवरती बोलवण्यात आलं, आणि ती मुलगी आहे, तिनं बक्षीस घ्यायला गेली, आणि तिला जो बक्षीस देणारा व्यक्ती होता त्यानं तिला प्रश्न केला की मुली, तू इतका सुंदर डान्स कसा करतेस, त्या डान्सचं रहस्य काय आहे, किंवा तुझं जे म्हणणं आहे ते ह्या लोकांच्या समोर मांड. त्यावेळेला तिची जी आई आहे मुलगीची, ते धावत त्या स्टेजवरती पळत आली, तिने ते माईक आपल्या हातामध्ये घेतलं, आणि ती त्या प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला म्हणाली की माझ्या मुलीला ऐकता येत नाही किंवा तिला बोलता येत नाही, त्याच्यामुळे ती तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही. सगळेजण आश्चर्यचकित झाले, कसं शक्य आहे, एका ऐकता न येणाऱ्या मुलगीला किंवा बोलता न येणाऱ्या मुलगीला इतका चांगला डान्स कसा येऊ शकतो. सगळेजण आश्चर्यचकित झाले, आणि तिच्या आईनं ते रहस्य त्यांना सांगितलं की जेव्हा माझ्या मुलगीला आम्ही डान्स अकॅडमीमध्ये घातलं, आणि तिचा डान्स शिकवणारा जो शिक्षक आहे, प्रशिक्षक आहे, कोरिओग्राफर आहे, त्यानं तिला सांगितलं की ज्या वेळेला तू डान्स करत असतेस त्यावेळेला तुझं लक्ष माझ्याकडे पाहिजे,
आणि म्हणून ज्या ज्या वेळेला माझी मुलगी डान्स करत असते, तिचं लक्ष तिच्या प्रशिक्षकाकडे असतं. पुढची स्टेप काय आहे माझ्या मुलगीला समजत नाही, ऐकता येत नाही, परंतु पुढची स्टेप त्या प्रशिक्षकाला माहित आहे आणि तो तिला इशारा करतो, तो तिला गाईड करतो आणि मग ती पुढची स्टेप आहे ती करते. आणि त्या मुलगीने स्वतःला अशा प्रकारे प्रॅक्टिसच्या द्वारे प्रशिक्षित केलेलं आहे की ते स्टेजवरील कुठल्या पण कोपऱ्यामध्ये डान्स करत असेल तर तिचं लक्ष तिच्या प्रशिक्षकाकडे, तिच्या कोरिओग्राफरकडे असतं. आणि तेच तिच्या यशाचं रहस्य आहे. आज ह्या गोष्टीतून मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. देवाचं जे वचन आहे अगदी आपल्याला तसंच सांगत आहे. आपल्या जीवनाचं जे स्टेप आहे, पुढची स्टेप आहे, ती तुम्हाला किंवा मला माहित नाही. उद्या तुमच्या किंवा माझ्या जीवनामध्ये काय घडणार आहे हे तुम्हाला किंवा मला माहित नाही. परंतु ज्या व्यक्तीने, ज्या परमेश्वराने तुमचं माझं जीवन घडवलेलं आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनाचा प्लॅन केलेला आहे, त्या परमेश्वराला तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये उद्या काय घडणार आहे ते माहिती आहे. आणि जेव्हा आपण आपलं लक्ष त्या परमेश्वराकडे लावतो त्यावेळेला तो परमेश्वर आपल्याला पुढे कशा रीतीने जायला पाहिजे, त्या प्रसंगांच्या मध्ये उद्या काय घडणार आहे त्या गोष्टींच्या मध्ये कशा प्रकारे त्याला फेस करायला पाहिजे, जेव्हा आपलं लक्ष आपल्या परमेश्वराकडे असतं तो परमेश्वर आपल्याला त्या गोष्टी आपल्याला प्रकट करेल, त्या गोष्टीप्रमाणे तो आपल्याला चालवेल. पण ज्या वेळेला तुमचं आणि माझं लक्ष त्या परमेश्वरापासून विचलित होईल, आपण भटकून जाऊ, आपण हरवून जाऊ परमेश्वराने दिलेल्या धावेपासून. आणि म्हणून इब्री लोकास पत्राचा जो लेखक आहे तो अतिशय उत्तम प्रकारे याचं वर्णन करत आहे. मी वचन तुमच्यासाठी वाचतो. इब्री लोकास पत्र याचा 12 अध्याय 1 आणि 2 वचन तुमच्यासाठी वाचतो. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेलो आहोत, म्हणून आपण ही सर्व भार व सहज गुंतणारे पाप, सर्व भार आणि सहज गुंतणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. वचन सांगत आहे की सहज गुंतणारे जे पाप आहेत ते टाकायला पाहिजे, किंवा त्या पापाकडे आपल्या जीवनातील जे संकट आहेत, आपल्या जीवनातील मोह आहेत, क्लेश आहे, ह्या जीवनामध्ये घडणाऱ्या घडामोडी आहेत, प्रसंग आहे, परिस्थिती आहे, ह्या गोष्टींच्याकडे लक्ष न देता आपण परमेश्वराने दिलेल्या धाव आहे त्या धावेवरून धीराने धावलं पाहिजे. आणि पुढे वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. आणि त्या परमेश्वराने दिलेल्या धावेवरून, परमेश्वराने दिलेल्या योजनेमध्ये पुढे जात असताना, धावत असताना, चालत असताना आपल्याला आपल्या विश्वासाचा उत्पादक आहे प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, जो आपला विश्वास निर्माण करणारा, आपल्या विश्वासाचा जो स्त्रोत आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे लक्ष देण्यासाठी या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे. म्हणजे आपलं लक्ष, आपलं चित्त रोजच्या दिवसांच्या मध्ये परमेश्वराकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे लागणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा आपण आपलं लक्ष परमेश्वराकडे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे लावणार, ओ हालेलुया, तो परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला मार्गदर्शन करणार. तो परमेश्वर तुम्हाला सांगणार की ह्या परिस्थितीमध्ये तुला अशा प्रकारे वागायला पाहिजे, अशा प्रकारे बोलायला पाहिजे, अशा प्रकारे तुला पुढे जायला पाहिजे. पण ज्या वेळेला आपलं लक्ष त्याच्यावरून हटणार, त्याच्यापासून बाजूला होणार आणि संकटांच्याकडे जाणार, क्लेशांच्याकडे जाणार, मोहांच्याकडे जाणार, त्यावेळेला मात्र आपण आपल्या जीवनामध्ये तिथेच अडकणार, आपण तिथेच थांबणार, आपण परमेश्वराच्या योजनांच्या पासून बाहेर जाणार, परमेश्वराच्या प्लॅन पासून, परमेश्वराने दिलेल्या धावेपासून बाहेर जाणार. आणि आज पुष्कळ लोकांनी जी धाव आहे, जी परमेश्वराने दिलेली आहे, ती धाव सोडून वेगवेगळ्या स्वतःच्या बुद्धीच्या मार्गाने ते धावत आहेत. सैतानाने जे काही मोह त्यांच्या जीवनामध्ये आणले, त्या मोहांच्या मध्ये ते अडकलेत. जी परिस्थिती आणली, त्या परिस्थितीला घाबरून त्यांनी ख्रिस्ताबरोबर चालणं, देवासोबत चालणं, प्रभूकडे लक्ष देणं सोडून दिलेलं आहे. आणि म्हणून आज बहुतेक विश्वासणारे क्लेशांच्या मध्ये, त्रासांच्या मध्ये, समस्यांच्या मध्ये जीवन जगत आहेत. त्या क्लेशांच्या मध्ये ते प्रार्थना करत आहेत, परंतु त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर त्यांना मिळत नाही. त्या संकटांच्या मध्ये ते प्रभूला हाक मारत आहेत, परंतु परमेश्वराची इच्छा असून देखील परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेचं किंवा त्यांच्या हाकेचं उत्तर देत नाही. का? कारण ते परमेश्वराच्या धावेवरून बहकलेले आहेत. मला ह्या संदेशाच्या द्वारे तुम्हाला खात्री देऊ द्या, किंवा मला उत्तेजन देऊ द्या, आणि मला ह्या संदेशाच्या द्वारे तुम्हाला विश्वास देऊ द्या की ज्या वेळेला तुम्ही परमेश्वराने दिलेल्या धावेमध्ये परत याल, ज्या वेळेला आपण त्या परमेश्वराने दिलेल्या धावेमध्ये परत धावायला चालू करू, निश्चितपणे परमेश्वर तुमच्या क्लेशांच्या मध्ये, संकटांच्या मध्ये, तुमच्या परिस्थितीमध्ये परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवेल, परमेश्वर तुमचा सहाय्य करता होईल, परमेश्वर तुमचा पुरवठा होईल. कारण वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे, योसेफ ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने दिलेले एक धाव होती, परमेश्वराने दिलेले एक प्लॅन होता, एक योजना होती,
ती परमेश्वराची योजना, परमेश्वराची धाव त्याच्या जीवनामध्ये त्याच्या भावाने त्याला प्लान केला, एक योजना केली, त्याला मारून टाकण्याचा, त्याला डबऱ्यामध्ये टाकण्यात आलं. तो डबरा, ती विहीर, तो खड्डा, त्याच्या भावाने त्याच्या विरोधात केलेलं कट कारस्थान प्लान, योसेफाच्या जीवनातील परमेश्वराची योजना किंवा आशीर्वाद आहे ते थांबवू शकले नाहीत. योसेफाला जेलमध्ये टाकण्यात आलं, परंतु ते जेल योसेफाच्या जीवनातील परमेश्वराची योजना किंवा आशीर्वाद आहे ते थांबवू शकले नाही. कारण की तो परमेश्वराच्या योजनेमध्ये चालत होता. जेव्हा आपण परमेश्वराच्या योजनेमध्ये चालतो त्यावेळेला जगातील कोणतीही शक्ती तुमचं आणि माझं कधीच नाश करू शकत नाही, परमेश्वराच्या आशीर्वादांचा नाश करू शकत नाही. कारण परमेश्वर त्यावेळेला आपला संरक्षण करता आहे आणि परमेश्वराने जे काही धाव तुमच्यासाठी दिलेले आहे, जे काही प्लान तुमच्यासाठी केलेला आहे, योजना केलेला आहे, ते पूर्ण होईपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुमच्या केसाला देखील धक्का लावू शकणार नाही. दानिएल जो देवाच्या योजनेमध्ये धावेमध्ये चालत होता, त्याच्या विरोधात त्याच्या लोकांनी प्लान केलं, योजना केल्या आणि त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं. परंतु त्या सिंहाच्या गुहेमध्ये त्या भुकेलेल्या सिंहांनी दानिएलाला खाल्लं नाही. वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की देवाने देवदूतांना पाठवलं आणि त्या सिंहांची तोंडे बंद केली आणि परमेश्वराने त्याला त्या गुहेतून बाहेर काढलं, सुरक्षित असं बाहेर काढलं आणि मग त्याचं प्रमोशन झालं. आणि जे त्याचे शत्रू होते, जे त्याच्या विरोधात प्लान करत होते, त्यांना त्या सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं. वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे की सिंहाची गुहा जी आहे ती दानिएलाच्या जीवनातील आशीर्वाद किंवा दानिएलाच्या जीवनातील परमेश्वराची योजना आहे त्यांचा नाश करू शकली नाही. कारण दानिएल परमेश्वराच्या योजनांच्या मध्ये चालत होता. त्याचं लक्ष त्या सिंहाच्या गुहेकडे नव्हतं, योसेफाचं लक्ष त्या डबऱ्याकडे नव्हतं, योसेफाचं लक्ष त्या खड्ड्याकडे नव्हतं, योसेफाचं लक्ष त्या जेलकडे नव्हतं. योसेफाचं लक्ष, इब्री लोकांचं पत्र जे वचन या ठिकाणी सांगत आहे, योसेफाचं लक्ष हालेलुया परमेश्वराकडे होतं, जिवंत देवाकडे होतं. आज आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने दिलेल्या धावेवरून पुढे धावत असताना आपलं लक्ष, आपलं चित्त आपल्या परमेश्वराकडे लावणं गरजेचं आहे. परमेश्वराकडे लक्ष लावणं म्हणजे काय आहे की आपल्याला प्रार्थना करायला पाहिजे. होय स्वर्गीय परमेश्वरा, होय गौरवी देवा, प्रभू परमेश्वरा, मला तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. प्रभू मला तू दिलेल्या धावेवरून मला धावायचंय पवित्र परमेश्वरा. जेव्हा आपण रोजच्या जीवनामध्ये प्रार्थना करतोय आणि परमेश्वराला म्हणतोय प्रभू मला मार्ग दाखव, प्रभू मला सहाय्य कर, प्रभू मला मदत कर. तो जो देव, ज्या देवावर आपण विश्वास ठेवतोय तो बोलणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि तो तुमच्याशी बोलेल, स्वप्नांच्या द्वारे बोलेल, परिस्थितीच्या द्वारे बोलेल, सेवकांच्या द्वारे बोलेल, वचनांच्या द्वारे बोलेल, दृष्टांताच्या द्वारे बोलेल. वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर तुमच्याशी माझी भेट घेऊन तो आपल्याला त्या परिस्थितीमध्ये, त्या संकटांच्या मध्ये कशा रीतीने पुढे जायला पाहिजे त्याच्याविषयी तो परमेश्वर मार्गदर्शन करेल. कारण तो परमेश्वर जो आहे त्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला आपल्यामध्ये पवित्र आत्मा दिलेला आहे आणि तो पवित्र आत्मा आपल्याला देवाच्या योजनेमध्ये, देवाच्या धावेमध्ये धावण्यासाठी तुम्हाला आणि मला तो सहाय्य करेल. देवाच्या योजनेमध्ये जेव्हा आपण असतो त्यावेळेला 3 गोष्टींच्या विषयी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण परमेश्वराच्या धावेमध्ये असतो, परमेश्वराच्या योजनेमध्ये असतो, त्यावेळेला परमेश्वर आपलं दैवी संरक्षण करतो. परमेश्वर दैवी संरक्षण जेव्हा आपलं करतो, जेव्हा आपण त्याच्या धावेमध्ये आहे, त्याने दिलेल्या प्लान मध्ये आहे, त्याने दिलेल्या योजनेमध्ये आहे. आपल्याला पाहायला मिळतं की अब्राहम, ज्याला परमेश्वराने पाचारण केलं आणि त्याला सांगितलं की मी सांगेल त्या देशामध्ये तू निघून ये, आणि मग अब्राहमाने आपली पत्नी, आपला पुतण्या लोट आणि आपल्या बरोबर काही माणसे घेऊन परमेश्वराने सांगितलेल्या देशामध्ये जाण्यासाठी, कनान देशामध्ये जाण्यासाठी जेव्हा तो निघाला त्यावेळेला परमेश्वराने त्याचं संरक्षण केलं. पुढे वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की एक मोठा दुष्काळ पडला आणि दुष्काळामुळे अब्राहम जो आहे तो इजिप्त देशामध्ये गेला आणि इजिप्त देशामधील लोकांनी फारो राजाला सांगितलं की अब्राहम इब्री हा व्यक्ती आपल्या देशामध्ये एक राहण्यासाठी आलेला आहे, उपराम राहण्यासाठी आलेला आहे आणि त्याची पत्नी दिसायला फार सुंदर आहे. जेव्हा ते फारोनं ऐकलं, फारोनं त्या आपल्या लोकांना पाठवून त्या पत्नीला आपल्या राजवाड्यामध्ये आणलं. वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे अब्राहमाने आपला भाव आहे तो देवावरती ठेवला आणि अब्राहम जो आहे तो देवाच्या धावेमध्ये होता आणि म्हणून वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वराने जो फारो राजा आहे त्याला भारी पीडा भोगावीस लावली. आणि जेव्हा फारोला पीडा होऊ लागली त्यावेळेला तो हालेलुया, त्यावेळेला तो म्हणाला, तो अब्राहमाच्या जवळ गेला आणि म्हणाला, अब्राहमा तू खोटं का बोललास, तू असं का म्हणालास की तुझी बहीण आहे म्हणून. आणि वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे फारोनं आपल्या सर्व सैनिकांना, आपल्या सेनापतींना आणि लोकांना हुकूम केला की अब्राहमाच्या वाटेला जायचं नाही. आणि त्यानं त्याची पत्नी आहे ती अब्राहमाच्या जवळ सुरक्षित अशा प्रकारे आणून ठेवली. वचनांच्या मध्ये म्हणलेलं आहे अब्राहम जो परमेश्वराच्या धावेमध्ये होता आणि परमेश्वरानं त्याचं दैवी संरक्षण फारोपासून केलं.
पुढे जेव्हा अब्राम गरार या ठिकाणी गेला, त्या ठिकाणचा राजा जो अबीमेलेक आहे त्याने देखील अशाच प्रकारचं कृत्य केलं आणि त्यानं सारेला आपल्या राजवाड्यामध्ये आणलं आणि परमेश्वराने त्याला देखील भारी पीडा भोगाव्यास लागली असं देवाच्या वचनांमध्ये सांगितलेलं आहे. स्वप्नात परमेश्वर त्याला म्हणाला की तो माझा सेवक आहे, तो माझा सेवक आहे. आणि ती जी स्त्री तो आणलेला आहे ती बायको आहे, ती त्याची बायको आहे. आणि मग तो अबीमेलेक राजा आहे तो घाबरला आणि अब्रामाच्या जवळ जाऊन तो म्हणाला की अब्रामा, ओ तू माझ्याशी खोटं का बोललास? आणि मग वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वराने अब्रामाचं संरक्षण केलं. जेव्हा अब्राम जो आहे तो त्याचा पुतण्या लोट जो आहे, त्याच्या पुतण्या लोट त्याला काही राजांनी त्याला कैद केलं आणि त्याच्याबरोबरची माणसं आहेत लोट, त्याचं संपूर्ण स्त्रिया, त्याची मुलं आणि त्याच्याबरोबरची माणसं यांना कैद करून त्यांना आपल्या देशामध्ये घेऊन गेले. त्यावेळेला अब्रामाला जेव्हा हे वर्तमान समजलं, त्यावेळेला वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे अब्रामाने आपल्या बरोबरची काही माणसे घेतली आणि तो त्या 4 राजांच्या विरोधात लढला. किती माणसांच्या द्वारे लढला? वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की उत्पत्ती याचा 14वा अध्याय 14 ते 16 वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे 318 माणसे अब्राम घेऊन गेला आणि तो त्या 4 राजांच्या विरोधात लढला आणि त्यानं लोटाला आणि त्याच्याबरोबरच्या माणसांना आणि त्याच्याबरोबर असणारी सगळी संपत्ती तो माघारी घेऊन परत आला. ते 4 राजे, त्यांचे सैनिक, त्यांचे सेनापती अब्रामाचं काहीही बिघडू शकले नाहीत, कारण परमेश्वर अब्रामाबरोबर होता. परमेश्वराने अब्रामाचं त्या राजांच्या पासून संरक्षण केलं आणि अब्रामाला परमेश्वर त्या ठिकाणी त्या 4 राजांच्या वरती विजय दिला आणि लोटाला त्याच्या पूर्ण संपत्ती, त्याचे बायका पोरं यांना तो घेऊन सुरक्षित रीतीने परत आला. का? कारण अब्राम जो आहे तो परमेश्वराने दिलेल्या धावेमध्ये धावत होता, परमेश्वराने दिलेल्या प्लान मध्ये, परमेश्वराने दिलेल्या आराखड्यामध्ये तो होता आणि म्हणून परमेश्वराने त्याचं दैवी संरक्षण केलं. आज जर आपण परमेश्वराच्या धावेमध्ये आहे, परमेश्वर तुमचं संरक्षण करेल. हो हालेलुया. परमेश्वर त्याच्या दूतांना पाठवेल, परमेश्वर त्याची स्वर्गीय सेना पाठवेल आणि तुमचं संरक्षण करेल जर तुम्ही परमेश्वराच्या धावेमध्ये धावत आहात तर. परंतु जर आपण परमेश्वराच्या धावेपासून बहकलेलो आहोत, परमेश्वराच्या धावेपासून लांब गेलेलो आहोत आणि स्वतःच्या बुद्धीने चालत आहे, तर निश्चितपणे आपण भयांच्या मध्ये जीवन जगणार, भयग्रस्त होणार, असुरक्षिततेमध्ये आपण जीवन जगणार. आपल्याला परमेश्वराची दैवी मदत आहे ती मिळणार नाही, परमेश्वरापासूनचं दैवी संरक्षण आहे ते मिळणार नाही. वचनांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं लोट जो अब्रामाच्या सोबत कनान देशामध्ये जाण्यासाठी निघाला होता, ज्या वेळेला अब्राम आणि लोट यांच्या गुराख्यांच्या मध्ये भांडणं होऊ लागली. जर लोट जो आहे तो अब्रामासोबत होता आणि म्हणून परमेश्वराने लोटाला देखील आशीर्वादित केलं. अब्रामाची गुराखी, अब्रामाची जनावर आहेत ती वाढत आहेत, तसंच लोटाची देखील गुराखी आणि त्याचे माणसं आणि त्याचे जे काही शेरड मेंढर आहेत, जनावर आहेत, ती वाढत आहेत. आणि मग काय झालं, हे दोघ जण एकत्र असताना दोन्ही गुराख्यांच्या मध्ये भांडणं होत होती आणि त्यावेळेला अब्राम आहे तो लोटाजवळ जाऊन म्हणाला की लोटा, तुझ्या आणि माझ्या गुराख्यांच्या मध्ये भांडणं होत आहेत आणि त्याच्यामुळे तू काय कर, तू जर ह्या दिशेला गेलास तर मी तुझ्या विरुद्ध दिशेला जाईल आणि त्याच्यामुळे आपण वेगवेगळं राहणं याच्यामध्ये आपलं भलं आहे. आणि लोटाला आनंद झाला. लोटाने वचनाच्या मध्ये सांगितलेलं की सदोम आणि गमोराकडचा तळवटीचा हिरवटीचा प्रदेश आहे तो पाहिला आणि त्याला असं वाटलं की तो अतिशय उत्तम प्रदेश आहे आणि त्या दिशेने मी जाणार, त्या देशांच्या मध्ये मी राहणार, म्हणजे मी फलद्रूप होईल, मी संपन्न होईल आणि मी आणखी जास्त आशीर्वादित होईल असं त्याला वाटलं. त्याला माहित नव्हतं की त्याच्या आशीर्वादांचा जो स्रोत आहे तो अब्रामाचा देव परमेश्वर आहे. आणि त्यांना असं म्हणाला नाही की अब्राम, ओ काका, खरंच तुमच्यापासून, तुमच्या देवापासून आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे आणि ही भांडणं आहेत की आपण इथून पुढे याच्यामध्ये काहीतरी तडजोड करूया, परंतु मी तुमच्यापासून तुम्हाला सोडून जाणार नाही. पण वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे जोपर्यंत लोट अब्रामासोबत होता, दैवी संरक्षण त्याच्यासोबत होतं, परंतु ज्या वेळेला त्याचं लक्ष त्या हिरव्यागार प्रदेशाकडे गेलं, त्याचं लक्ष संपत्ती, धनसंपत्ती याच्याकडे गेलं, त्यावेळेला त्यानं परमेश्वरासोबतची धाव आहे ती थांबवली आणि तो त्या सदोम आणि गमोराच्या प्रदेशाकडे वाटचाल करू लागला. आणि वचनांच्या मध्ये सांगितलंय की अब्राम आणि लोट आहे सेपरेट झाले, वेगळे झाले. आता जेव्हा हा सदोम आणि गमोरामध्ये जाऊन राहिला, त्याचा परिणाम असा झाला की सदोम आणि गमोरावरती त्या 4 राजाने आक्रमण केलं आणि लोट, त्याची पत्नी, त्याची मुलं, त्याचे सगळे संपत्ती आहे ते लुटून घेऊन गेले.
परमेश्वराने लोटाचं संरक्षण केलं नाही, कारण लोट त्यावेळेला परमेश्वराच्या धावेमध्ये नव्हता. जेव्हा आपण परमेश्वराची धाव सोडून भटकतोय, परमेश्वरापासूनचं दैवी संरक्षण तुम्हाला आणि मला मिळत नाही. आपल्याला स्ट्रेस मधून जावं लागतं, आपल्याला भयामधून जावं लागतं. एखादं संकट आलं की आपण चिंताक्रांत होतोय, आपण अस्वस्थ होतोय. एखादी गोष्ट घडत असेल तर आपण अस्वस्थ होतोय. का? कारण की परमेश्वराचं संरक्षण त्यावेळेला आपल्या सोबत नाहीये. आज आपल्याला परमेश्वराने दिलेल्या धावेमध्ये परत येण्याची गरज आहे. त्यावेळेला परमेश्वराचं संरक्षण आहे ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काम करेल. दुसरी गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे की परमेश्वराच्या धावेमध्ये जेव्हा आपण असतो त्यावेळेला परमेश्वरापासूनचा दैवी पुरवठा तुमच्या आणि माझ्यासाठी नेहमी असतो. जेव्हा आपण परमेश्वराच्या धावेमध्ये आहे, किती पण मोठी गरज असेल, परमेश्वरापासूनचा दैवी पुरवठा तुम्हाला आणि मला मिळतो. जेव्हा अब्राहम परमेश्वराने दिलेल्या धावेवरून धावत होता, वचनांच्या मध्ये सांगितलंय की त्या ठिकाणी दुष्काळ पडला, परंतु त्या दुष्काळानंतर देखील किंवा त्या दुष्काळात देखील असं वचन दिलेलं आहे की अब्राहम सोने, रुपे आणि कळप यांनी संपन्न होता. वचन सांगत आहे की अब्राहम सोने, रुपे आणि कळप यांनी संपन्न होता. कारण अब्राहमाचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वराने दिलेल्या धावेवरून धावताय, परमेश्वराने दिलेल्या प्लॅन मध्ये असताय, परमेश्वराने दिलेल्या योजनेमध्ये आहे, तर तुमचा आणि माझा पुरवठा परमेश्वर आहे. कुठला पण व्यक्ती, कुठली पण सुपीक जमीन, कुठला पण देश आपला पुरवठा नाही. आपला पुरवठा स्वर्गातून होत असतो आणि तो दुष्काळात देखील होत असतोय. हालेलुया. कारण आपला पुरवठा स्वर्गातून होत असतो. वचनाच्या मध्ये सांगितलंय की त्या दुष्काळामध्ये देखील परमेश्वराने अब्राहमाला सोने, खळप आणि माणसं हे देऊन परमेश्वराने अब्राहमाला आशीर्वादित केलं. किती अद्भुत आपला परमेश्वर आहे. कारण की जेव्हा आपण परमेश्वरासोबत चालतोय त्यावेळेला परमेश्वर आपला दैवी पुरवठा करतोय. वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा इसाक परमेश्वराने दिलेल्या योजनेमध्ये धावत आहे, हालेलुया. हे किती अद्भुत वचन आहे. उत्पत्ती आता 26व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की अब्राहमासारखाच पहिलं वचनामध्ये सांगितलेलं आहे, अब्राहमासारखाच दुष्काळ अब्राहमाच्या काळात जसा पडला होता तसा दुष्काळ इसाकाच्या काळात देखील पडला. आणि आता इसाक जो आहे तो प्लान करत आहे खाली इजिप्तमध्ये जाण्याचा, परंतु परमेश्वर त्याला म्हणाला, इसाका खाली इजिप्तमध्ये जाऊ नको. हालेलुया. ह्या दुष्काळात तू इथेच राहा. आणि जो इसाक आहे तो त्या गरार प्रांतामध्ये ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी थोडं पुढे जातो राहिला. आणि त्या देशामध्ये इसाकाने पेरणी केली आणि त्या दुष्काळामध्ये इसाकाला 100 पट पीक परमेश्वराने दिलं. किती अद्भुत आहे. परमेश्वर इसाकाला सांगत आहे, कारण इसाक जो आहे त्यानं लक्ष देवाकडे दिलेलं आहे, प्रभूकडे दिलेलं आहे, परमेश्वराकडे दिलेलं आहे. आणि आता तो प्लान करत आहे इजिप्तमध्ये जाण्याचा, पण परमेश्वर म्हणत आहे तिकडे जाऊ नको, जिथे आहेस तिथेच राहा. आणि त्या दुष्काळामध्ये परमेश्वराने इसाकाला दैवी पुरवठा केला. आपल्या दुष्काळ असू दे, क्लेश असू दे, संकट असू दे, त्यामध्ये परमेश्वर तुमचा दैवी पुरवठा करणार, दैवी मदत करणार, स्वर्गीय मदत करणार. जेव्हा आपण परमेश्वराने दिलेल्या धावेवरून धावत, डिवाइन प्रोव्हिजन आपल्यासाठी आहे, दैवी मदत आपल्यासाठी आहे, दैवी पुरवठा आपल्यासाठी आहे, जेव्हा आपण त्या देवाने दिलेल्या धावेमधून धावत असतो. वचनांच्या मध्ये सांगितलेल्या नेहम्या, ज्याला यरुशलेमीचे कोट बांधायचे होते आणि त्यानं प्रार्थना केली, यरुशलेमीचे कोट बांधण्यासाठी प्रार्थना केली. कोट बांधण्यासाठी त्याला पुष्कळ असे पैशांची गरज आहे, त्याला राजाच्या परमिशनची गरज आहे. पण जेव्हा त्याने प्रार्थना केली, वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे, जो अर्थशत राजा आहे, तो नेहम्याला म्हणाला की कोट बांधण्यासाठी तुला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी मी सरकारी भंडारातून पुरवतो. कारण जर तुम्ही नेहम्या देवाच्या योजनेमध्ये होता, तो परमेश्वराच्या योजनेमध्ये होता, आणि म्हणून त्याला लागणारी जी गोष्ट आहे ती गोष्ट परमेश्वराने दैवी रीतीने त्याला पुरवली. परमेश्वरानं त्या सगळ्या विरुद्ध परिस्थितीमध्ये नेहम्याला कोट बांधण्यासाठी मदत केली, सहाय्य केलं. परमेश्वराने दैवी पुरवठा केला, कारण नेहम्या जो होता तो परमेश्वराच्या योजनेमध्ये होता. आज तुम्ही आणि मी जर देवाच्या योजनेमध्ये आहे तर तुम्हाला आणि मला दैवी पुरवठा आहे. परंतु जर तुम्ही आणि मी जर देवाच्या योजनेपासून लांब गेलेलो आहे, भटकलेलो आहे, तर मात्र स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, एखादा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला ओढाताण करावं लागेल, म्हणजे ओढून घ्यावं लागेल. एखादा आशीर्वाद, एखादी गोष्ट जर तुम्हाला पाहिजे आणि तुम्ही देवाच्या योजनेमध्ये नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी स्ट्रेस म्हणजे ती गोष्ट ओढून घ्यावी लागेल, ओढाताण करावी लागेल. आणि ओढाताण करून जेव्हा ती गोष्ट आपण मिळवणार
तर ती गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादित होणार नाही. कदाचित एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला मदत केली जाईल, कदाचित एखाद्या परिस्थितीतून तुम्हाला मदत होईल, परंतु ते तात्पुरतं असेल. त्याच्याद्वारे परमेश्वराची शांती आहे ती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये राज्य करणार नाही. जेव्हा आपण परमेश्वराच्या योजनेमध्ये नसताना त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला. आणि म्हणून देवाच्या योजनेमध्ये शांती आहे, देवाच्या योजनेमध्ये दैवी पुरवठा आहे आणि त्या दैवी पुरवठ्यामध्ये देवाची शांती देखील आहे. परंतु परमेश्वराची योजना नाही तर त्या ठिकाणी दैवी पुरवठा नाही. आपल्याला पुष्कळ स्वतःच्या बुद्धीने अनेक प्लान करावं लागेल, अनेक योजना कराव्या लागतील ती गोष्ट, तो आशीर्वाद मिळवण्यासाठी. आणि तरी देखील तो आशीर्वाद आपल्याला, आशीर्वाद म्हणजे शांतीचा असणार नाही. ती गोष्ट मिळवू आपण, परंतु ती गोष्ट कायमची आपल्या जीवनामध्ये असणार नाही, कारण ती आपण स्वतःच्या बुद्धीने मिळवलेली आहे. ती गोष्ट आपल्यासाठी आशीर्वादांचा कारण बनणार नाही, कारण आपण स्वतःच्या बुद्धीने जगाच्या दृष्टीने ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जगाच्या शक्तीने ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट आज आपल्याला ह्यातून शिकायची आहे की जर आपण देवाच्या योजनेमध्ये आहे तर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दैवी पुरवठा आहे. आणि तिसरी गोष्ट आज आपल्याला पाहायची आहे आणि ती म्हणजे जर आपण देवाच्या योजनेमध्ये आहे तर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दैवी सामर्थ्य आहे. परमेश्वर त्याचं सामर्थ्य जे आहे ते तुमच्या आणि माझ्याद्वारे प्रकट करणार जेव्हा आपण दैवी योजनेमध्ये चालत असतो.